Hi, I hope you have enjoyed the last lecture of aqua regia and you understood all the terms. Okay, now it is the turn of reactions of metals with salts of other metals. सॉल्ट आहे पण कशाचं आहे तर दुसऱ्या मेटल्सचं आहे आणि मग आता ट्राय दिस पाहू तर त्याच्यामध्ये पहिले बघून घ्या सरळ सरळ काय दाखवलेलं आहे तर इथे पहिले ब्ल्यू कलरचं सोल्युशन दाखवलेलं आहे पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये इट इज अ कॉपर सल्फेट सोल्युशन CuSO4 सोल्युशन आणि मग तिथे आयरनचा नेल घेतलेला आहे. ओके, आयरनचा नेल घेतलेला आहे. मग टेस्ट ट्यूब आहे त्याला थ्रेड आहे कॉर्क लावलेला आहे आणि मग त्याला ठेवलेला आहे. ओके, तर बाजूला टेस्ट ट्यूब स्टँड मध्ये हे छानशा उभ्या केलेल्या आहे टेस्ट ट्यूब म्हणजे जेणेकरून त्या हलणार नाही आणि रिएक्शन इझिली कॅरीड आउट होईल. Then another test tube there is a solution of FeSO4 that is ferrous sulfate. It is FeSO4. It is ferrous sulfate आणि मग त्याच्यामध्ये कॉपरचा वायर टाकलेला आहे. पहिल्या याच्यात काय केलं होतं तर CuSO4 कॉपर सल्फेटचं सोल्युशन घेतलं आणि आयरनचा नेल टाकला होता. ओके, इथं काय केलं तर आयरनचं सल्फेट घेतलं म्हणजे इट इज फेरस सल्फेट Fe. दिस इज द फॉर्म्युला ऑफ आयरन. ओके, सो हियर FeSO4 जिथे कॉपर सल्फेटचं सोल्युशन घेतलं होतं तर इकडे कॉपरचा वायर घेतला म्हणजे असं उलट केलेलं आहे आणि दोन मेटल्स घेतलेले आहे. जेव्हा कॉपर घेतला तर फेरस सल्फेट घेतलेला आहे म्हणजे दुसऱ्या मेटलचा सॉल्ट घेतलेला आहे. ओके, मग जेव्हा फेरस सल्फेट कॉपर जेव्हा घेतलेला आहे तेव्हा बरोबर आहे फेरस सल्फेट घेतलेला आहे आणि जेव्हा कॉपर सल्फेट घेतलेला आहे तर तेव्हा Fe म्हणजे आयरनचा नेल टाकलेला आहे म्हणजे एका मेटलचं सॉल्ट तर दुसरा मेटल आणि त्या दोन मेटल मध्येच खेळवलेला आहे इकडच्या तिकडे आणि मग त्याच्यावरून असं समजेल की कोण कोणाला डिस्प्लेस करते त्याच्या सोल्युशन मधनं आणि त्याच्यानुसार मग आपण सांगू शकू की Fe आणि Cu मध्ये कोण जास्त रिएक्टिव्ह आहे. कारण जो जास्त रिएक्टिव्ह असेल तो दुसऱ्याला त्याच्या सॉल्ट्स मधनं बाहेर काढेल आणि त्याच्या जागेवर जाऊन बसेल. अशा प्रकारचा हा प्रयोग आहे. म्हणजेच काय होईल जर समजा Fe जर जास्त रिएक्टिव्ह असेल तर तो Cu ला तिथून ढकलेल आणि Cu तिथून निघून जाईल आणि Fe त्याच्या जागेवर बसेल आणि तिथं FeSO4 तयार होईल. किंवा जर समजा Cu जर मोर रिएक्टिव्ह असेल तर Fe ला लोटेल आणि Cu Fe च्या जागेवर जाऊन बसेल आणि तिथं CuSO4 तयार होईल. हा माहित आहे तुमच्यासाठी फुल कॉन्सन्ट्रेशन करून हा समजून घेणे थोडं कठीण आहे पण जर समजा तुमचं जर पूर्ण कॉन्सन्ट्रेशन असेल आणि एकदा पहिले इट इज रिएक्शन्स ऑफ मेटल्स विथ सोल्युशन ऑफ सॉल्ट्स ऑफ अदर मेटल्स ही फिगर जर समजून घेतली तर आपोआप सूत्र मिळत जाईल आणि मग हे तुम्हाला सोयीस्कर होऊन जाईल. तर बघा apparatus we are taking copper wire, iron nail, then it is beaker or a big test tube. एक तर beaker घ्यायचे तर इथं big test tube घेतलेलं आहे etc. These are the apparatus. Then which chemicals we have taken? That is aqueous solution of ferrous sulfate आणि ferrous sulfate ला सगळ्यांना मागच्या वर्षीचं आठवत असेल. It is called as green vitriol. बरोबर आहे ना? It is called as green vitriol आणि मग कॉपर सल्फेट असते त्याला म्हणतात ब्ल्यू विट्रॉल. It is blue vitriol that is copper sulfate and ferrous sulfate it is called as green vitriol. तर ते दोन aqueous solution घेतलेले आहे ferrous sulfateचं आणि aqueous solution of copper sulfate. Now it is procedure take into consideration the procedure. Take a clean copper wire and a clean iron nail. कॉपर वायर तो पण क्लीन स्वच्छ वाला की त्याच्यावर बिलकुल कोटिंग वगैरे काही नसेल किंवा काही डिपॉझिशन झालेलं नसेल
आणि नेल पण एकदम स्वच्छ जसा हार्डवेअर मधून आणल्यावर असते तसा. देन डीप द कॉपर वायर इन अ फेरस सल्फेट सोल्युशन. कॉपर वायरला डीप करायचं कशा तर फेरस सल्फेटच्या सोल्युशन मध्ये. अँड आयरन नेल इन कॉपर सल्फेट सोल्युशन. आणि आयरनचा जो नेल आहे त्याला कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये डीप करायचं. ओके, तर कीप ऑन ऑब्झर्विंग इट इज कंटिन्युअसली और कंटिन्युअली ॲट अ फिक्स इंटरवल ऑफ टाइम. आणि मग थोड्या थोड्या वेळाने त्याला ऑब्झर्व करत राहायचं की whether the solution's color has changed or something has deposited on a metal. तर what we have to observe at interval of time, at a fixed interval of time. Then in which test tube a reaction has taken place. आणि मग कोणत्या टेस्ट ट्यूब मध्ये रिएक्शन झाली तर त्या टेस्ट ट्यूब मध्ये रिएक्शन होईल की जिथं काय असेल तर आपण आयरन नेल कॉपर सल्फेट मध्ये डीप केला होता तिथं रिएक्शन झालेली दिसेल. म्हणजे जी पहिली टेस्ट ट्यूब आहे जी काय त्या फिगर मध्ये दाखवलेली आहे पहिली टेस्ट ट्यूब की कॉपर सल्फेटचं सोल्युशन घेतलं आणि याच्यात आयरन आपण काय केलेलं आहे ड्रॉप केलेला आहे किंवा थ्रेडने बांधून त्याला आतमध्ये टाकलेलं आहे. तिथे आपल्याला रिएक्शन झालेली दिसेल. तिथे आपल्याला रिएक्शन झालेली दिसेल. आणि मग आपण पाहू द रिएक्शन ऑकर्स इन द टेस्ट ट्यूब इन विच आयरन नेल इज डिप्ड इन अ कॉपर सल्फेट सोल्युशन. आता तुम्ही ओळखलं कसं हाऊ डिड यू रेकॉग्नाइज दॅट रिएक्शन हॅज टेकन प्लेस. द ब्ल्यू कलर ऑफ द सोल्युशन फेडेड अवे ग्रॅज्युअली. आणि जो ब्ल्यू कलर होता कॉपर सल्फेटच्या सोल्युशनचा ब्ल्यू विट्रॉलचा ब्ल्यू कलर होता तो काय झालेला आहे फेड झालेला आहे. थोड्या थोड्या वेळाने कमी कमी होत गेलेला आहे. फेड फिक्का पडत गेलेला आहे. द ब्ल्यू कलर ऑफ द सोल्युशन फेडेड अवे ग्रॅज्युअली अँड अ टर्न इनटू द ग्रीन. आणि त्याचं पूर्ण ग्रीन मध्ये रूपांतर झालेलं आहे. म्हणजे ब्ल्यू कलर फेड झाला आणि रूपांतर कशात झालं ग्रीन कलर मध्ये झालेलं आहे. इन ऍडिशन टू दिस अ कॉपर कोटिंग इज फॉर्म ऑन द आयरन नेल. आता आयरन नेल आपण क्लीन वाला घेतला होता तर त्या आयरन नेलवर कॉपरचं कोटिंग तयार झालेलं दिसते. दिस इंडिकेट्स दॅट द रिएक्शन हॅज टेकन प्लेस. आणि मग याच्यावरून आपण सांगू शकतो की इथे रिएक्शन घडलेली आहे. पहा काय काय झालं तर कॉपर सल्फेटचं जे ब्ल्यू कलरचं सोल्युशन होतं त्याच्यामध्ये आपण आयरन नेल टाकला होता. त्या टेस्ट ट्यूब मध्ये रिएक्शन घडलेली आहे असं आपण सांगितलं. पण का बरं सांगत आहे तर ब्ल्यू कलर जो होता तो फेड झाला आणि त्याचं रूपांतर पूर्णच्या पूर्ण ग्रीन मध्ये झालं. हा एक पॉइंट. दुसरा पॉइंट असा आहे आयरन नेल आपला स्वच्छ होता मग त्याच्यावर कॉपरचं कोटिंग डिपॉझिट झालेलं दिसलं. म्हणजे कॉपर कोटिंग इज फॉर्म ऑन द आयरन नेल. सो दिस टू इन्सिडेंसेस इंडिकेट दॅट there is a reaction has happened. तिथे रिएक्शन घडलेली आहे किंवा रिएक्शन has taken place. Then what is the type of the reaction? तर आता सरळ सरळ पाहून घ्या. Fe plus CuSO4 होता. Fe plus CuSO4 ओके कॉपर सल्फेटचं सोल्युशन होतं त्याच्यात आपण आयरन टाकला होता आणि आता आपल्याला असं दिसलं की याचा कलर काय झाला ग्रीन झाला. म्हणजे इज FeSO4 प्लस Cu. तर काय झालं या Cu ला Fe ने डिस्प्लेस केलं. ओके त्या Cu ला धक्का मारून काढून दिलं त्याच्या जागेवर जाऊन बसला Fe. So this reaction is a displacement reaction. कारण फक्त एकालाच डिस्प्लेस केलं. बाकी याचा जर कंपाऊंड असतं आणि याचा कंपाऊंड असतं दोघांमध्ये जर एक्सचेंज झाला तर आपण म्हणतो डबल डिस्प्लेसमेंट झालं. Here is only one displacement and that is called as displacement reactions. What we have already learned it. आपण शिकलेलं आहे. So the type of the reaction is displacement reaction. The type of reaction is displacement reactions. And मग
reactivity series of the metals. तर ही रिएक्शन आपल्याला खूप महत्वाची आहे की जी रिएक्टिव्हिटी सीरीज ऑफ द मेटल्स की प्रॉपरली समजून घेण्यासाठी आतापर्यंत ज्या रिएक्शन पाहिल्या त्याच्यामध्ये पाहिलं की पहिली रिएक्शन होती ऑक्सिजन सोबत. त्याच्यावर पण आपल्याला काही बरोबर प्रॉपर हे येत नाही की याच्यामधला कोणता मेटल्स किती रिएक्टिव्ह. वॉटर सोबतची रिएक्शन होती तर वॉटर सोबत काही जणांची रिएक्शन होत नाही, काही जणांची होते, काही जणांची काय होते की वेगवेगळ्या स्टेट्स पाहिजे वॉटरच्या, म्हणजे त्याच्यावरून सुद्धा रिएक्टिव्हिटी नाही समजू शकत की हा मेटल रिएक्टिव्ह आहे की नाही आहे. ऍसिड सोबत पाहिलं तर ऍसिड सोबत सुद्धा समाधान झालं नाही, कारण हायड्रोक्लोरिक ऍसिड्स आणि H2SO सोबत हायड्रोजन गॅस रिलीज होते आणि इथे काय होते तर नायट्रिक ऍसिड सोबत ऑक्साईड तयार होते नायट्रोजनचे आणि त्यासोबत वॉटर सुद्धा तयार होते. पण तिथे सुद्धा आपण कोण रिएक्टिव्ह होता हे सांगू शकत नाही, कोणता मेटल. पण इथे काय होते की हा Fe या Cu ला डिस्प्लेस करत आहे, म्हणजे Cu आणि Fe मध्ये नक्कीच Fe इज रिएक्टिव्ह असं आपण म्हणू शकतो. आणि कोणापेक्षा? कॉपर पेक्षा, बरोबर आहे. नाही तर मग कॉपर पेक्षा जर Fe रिएक्टिव्ह नसता तर Fe इथे बसलाच नसता आणि कॉपरला हाकललं नसतं. म्हणजे जेव्हा इथून कॉपर निघून जाते या Fe मुळे नक्कीच Fe काय आहे? रिएक्टिव्ह आहे. कोणापेक्षा? कॉपर पेक्षा. एवढं आपण समजावून सांगू शकतो. आणि हीच रिएक्शन्स आपल्याला रिएक्टिव्हिटी सिरीज सांगेल. तर बघा, we have seen that reactivity of all metal is not the same. आणि आपण पाहिलं की प्रत्येक मेटलची रिएक्टिव्हिटी सारखी नाही आहे. कोणी या ऍसिड सोबत रिएक्ट होते, कोणी या वॉटर सोबत होते, कोणी स्टीम सोबतच होते, कोणी हॉट वॉटर सोबत होते, कोणी होतच नाही. ऑक्सिजनची रिएक्शन्स पण वेगवेगळे आहेत. Okay, however, the reagent oxygen, water and acids are not useful to determine the relative reactivity of the all metals. आणि मी पहिले सांगितलेलं आहे तर ऑक्सिजन, वॉटर आणि ऍसिड्स हे आपल्याला कोणता मेटल रिएक्टिव्ह आहे हे सांगू शकत नाही. Then as all the metals do not react with them. आणि मग त्याचे कारण काय आहे की ऑक्सिजन नंतर वॉटर आणि ऍसिड्स हे आपल्याला रिएक्टिव्हिटी सिरीज देऊ शकत नाही. तर रिझन सगळ्याच मेटल सोबत हे रिएक्टर्स होत नाही, म्हणजे जरुरी नाही. देन द डिस्प्लेसमेंट रिएक्शन ऑफ मेटल्स विथ द सोल्युशन ऑफ सॉल्ट्स ऑफ अदर मेटल्स सर्व्स दिस पर्पज. आणि मग हा जो पर्पज आहे हा आपला हेतू रिएक्टिव्हिटी सिरीजचा displacement reaction of the metals by metals आणि कोणासोबत the salts of other metals सोबतची जी डिस्प्लेसमेंट रिएक्शन्स आहे ही आपला हा जो पर्पज आहे तो सर्व करते. कसा? तर आता समजावून सांगितलं. Cu हा लेस रिएक्टिव्ह आहे ऍज कम्पेअर टू द Fe. तर रिझन काय? Cu ला डिस्प्लेस केलेला आहे कोणी? Fe नी. म्हणून Fe is more reactive than the Cu. Then, if a metal A displaces another metal B from the solution of its salt, then it means that the metal A is more reactive than the metal B. So, it is त्याच्याशिवाय समजणार नाही. A and B. Okay, here A metal is Fe and B metal is Cu. Okay? आणि मग हे जे स्टेटमेंट आहे हे तुम्हाला इथे समजेल. तर बघा कसं. If a metal A displaces another metal B, A metal B ला डिस्प्लेस केलेलं आहे, बरोबर आहे, फ्रॉम द सोल्युशन ऑफ इट्स सॉल्ट्स. आणि कशामधनं गेलेला आहे बी ला डिस्प्लेस? तर फ्रॉम द सोल्युशन ऑफ इट्स सॉल्ट्स. कॉपरचा सॉल्ट्स होता, म्हणजे त्या मेटलचा सॉल्ट्स होता, त्याच्यामधनं त्याला डिस्प्लेस केलं कोणी? ए मेटलनी, दॅट इज Fe.
So then it means that the metal A is more reactive than the metal B. It is more reactive than B. म्हणजेच A हा मोर रिएक्टिव्ह आहे B पेक्षा. तर रिझन काय? या A मेटलनं डिस्प्लेस केलं कोणाला? B ला. पण तो B कुठे होता? त्याच्या सॉल्ट्स मध्ये होता. तिथून त्याला डिस्प्लेस केलं आणि त्याच्या जागेवर जाऊन बसला. त्याचा अर्थ काय? तर मेटल A हा मोर रिएक्टिव्ह आहे पण कोणापेक्षा? दॅन द मेटल B. दॅट इज द मीनिंग ऑफ दिस. So you have to take the note of this. आणि मग म्हणून याला जर बरं लिहिलं मेटल A प्लस सॉल्ट सोल्युशन ऑफ मेटल B. So we get salt solution of metal A plus a metal B. हेच रिएक्शन आपण इथे मेन्शन केलेली आहे. Actually this is our metal A. This is our metal A. What I have already explained you. So this is the salts of other metal. Salts of salt solution. Okay, it is salt solution. Salt solution of a metal. That is B. Okay, and now we have get salt solution of metal A. Salt solution of metal A, and this is our metal B. याच्यावरून आपल्याला सगळं समजेल. आणि मग answer from your observation in the previous activity 8.4, which metal is more reactive, copper or iron? आणि मग जे आपण प्रयोग केलेला आहे आता त्याच्यानुसार तुम्ही काय आन्सर देऊ शकता तुमच्या ऑब्झर्वेशन वरून की आयरन रिएक्टिव्ह आहे की कॉपर रिएक्टिव्ह आहे. तर as iron displaces copper from its salt solution, as iron displaces copper from its salt solution, so hence iron is more reactive than the copper. Iron is more reactive than the copper. It is what? This is from the try this. I hope you understood this. In the previous activity, iron has displaced a copper from copper sulfate, and it means that metallic iron is more reactive than the metallic copper. आणि हे त्याचं एक्सप्लेनेशन आहे. आणि मग आता आपल्याला रिएक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स बघायचं आहे. तर ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघू आणि त्यासोबतच रिएक्शन्स ऑफ मेटल्स विथ नॉन मेटल्स हे दोन पोर्शन आपण कव्हर करू. सो टिल देन बाय.